आणि आता पुढचा महत्त्वाचा रिपोर्ट पाहूयात। सांगली लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संघर्ष पेटलाय। काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षाने या जागेवर दावा ठोकल्यामुळे वाद चिघळण्याची चिन्ह आहेत। पाहूयात। महाविकास आघाडीत लोकसभा जागा वाटपावरून चर्चा सुरू असतानाच काही जागांवरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत। सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद पेटल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेसने सांगलीच्या जागेवर केवळ दावा ठोकलाय। मी संजय राऊत साहेब आणि आमचे बाळासाहेब थोरात साहेबही आम्ही त्यावेळेस होतो। त्यावेळेसही पुन्हा निर्णय झालेला होता की ते ज्या पक्षाला लढतील त्या पक्षाचं त्या आघाडी म्हणून ते लढतील आणि सांगलीची जागा काँग्रेस लढेल अशा पद्धतीचा निर्णय पवार साहेबांच्याकडे झालेला होता। त्यामुळे मला असं वाटतं की फार काही त्याच्यामध्ये बदल करण्याचा कोणी प्रयत्न करत होणार नाही असं मला वाटतं। एकीकडे काँग्रेसने सांगली लोकसभेच्या जागेवर दावा ठोकलाय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षानेही सांगलीवर हक्क सांगितलाय। गेली 2 टर्म सांगलीमध्ये काँग्रेस उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागलाय। या पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या पक्षाने सांगलीच्या जागेकरता आग्रह धरलाय। 2019ला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता। मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगत नाही, पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही। सांगली लोकसभेच्या निवडणूक इतिहासावर नजर टाकली तर सुरुवातीपासूनच हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। जवळपास 52 वर्ष या मतदारसंघात काँग्रेसचा खासदार होता, पण 10 वर्षांपूर्वी सांगली लोकसभेतलं चित्र बदललं। 2014 साली मोदी लाटेत भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं आणि भाजपचे संजय काका पाटील विजयी झाले। गेली 2 टर्म भाजपचंच या मतदारसंघावर वर्चस्व आहे, पण आता बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाने सांगलीवर लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सांगलीचा तिढा कसा सोडवणार याकडे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।